page of journal, we take the total of debit amount and credit amount to check arithmetical accuracy of the transaction. The total of both the column must be equivalent. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, जे काय आपण पानाच्या शेवटी वगैरे जे काही रेकॉर्ड्स आपण करतोय, टोटल करतोय डेबिट किंवा क्रेडिट, जे जर्नल आपण बनवतो त्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट असे दोन कॉलम असतात जे इक्वल असणं हे इम्पॉर्टन्स आहे. हे दोन्ही डेबिट जेवढे आहेत तेवढेच क्रेडिट असणं गरजेचं आहे. मध्ये तसंच जे काही जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो आहे त्यामध्ये जर्नलच्या पेजच्या शेवटी जी काही टोटल येते ती टोटल नेक्स्ट पेजवर आपण काय करतो, फॉरवर्ड करतो आहे. आणि त्यावेळेला ती जेव्हा ट्रान्सफर करतो आहे, फॉरवर्ड करायची असते तेव्हा त्याला कॅरीड फॉरवर्ड किंवा CF असं आपण लिहित असतो आहे. आणि ज्या वेळेला ती नेक्स्ट पेजवर आपण फॉरवर्ड केलेली दाखवतो आहे, म्हणजे दुसऱ्या पानावर आपण जेव्हा घेतो आहे त्यावेळेला ते ब्रॉड फॉरवर्ड किंवा BF या पद्धतीने आपण त्याचं रेकॉर्डिंग करून नेक्स्ट आपण ग्रँड टोटल किंवा फायनल बेरीज हे आपण मिळवत असतो. द स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग. As soon as transaction take place, record those transaction in a West book or diary kept for that purpose. Read this transaction and find out two account involved in each of those transaction. Then find out the types of account involved in the transaction. Apply the rule of generalization to give debit effect and credit effect to the affected account in the sub manners, like as a personal account, real account, nominal account. In this personal account, give debit effect of a person is receiver of the benefit from the business, and give credit effect if the person is giver of the benefit to the business. Then the real account means in give debit effect if anything comes into the business and become the property of the business, and give credit effect if anything goes out from the business and remains no more as business property. Then third one is a nominal account. Give debit effect to expenses or losses of the business and give credit effect to income and gains of the business. म्हणजेच ॲक्च्युली या ठिकाणी काय सांगितलं जातं, ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्समध्ये आपण जे काही रेकॉर्ड्स करतो ते एकाच ठिकाणी आपल्याला बघू शकतो, एकाच ठिकाणी मिळू शकतो. त्याचा पर्पज तोच आहे, एकाच ठिकाणी आपण त्याचं रेकॉर्डिंग मिळू शकतो. त्याचबरोबर त्यामध्ये जे अकाउंट ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारं अकाउंट देखील आपल्याला लक्षात येते कोणतं आहे ते. त्याच्यासाठी अप्लाय होणारे रूल्स म्हणजे जसं की पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, जे काही डेबिटला आपण कोणाला घेणार, जे रिसिव्हरचा बेनिफिट आहे त्याला, आणि क्रेडिटला गिवर्स बेनिफिट जो आहे त्याचं आपण रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करत असतो. देन रिअल अकाउंट, डेबिट एनिथिंग कम्स इन टू द बिझनेस, जे काही बिझनेसमध्ये आलेलं आहे ते आपण डेबिटला रेकॉर्डिंग करतो आहे. तर जे काही गोज आउट फ्रॉम द बिझनेसमधून जे काही गोज आउट होते ते क्रेडिटला त्याचं पोस्टिंग आपण दाखवतो. देन लास्ट वन नॉमिनल अकाउंट. यामध्ये डेबिट साईड एक्सपेन्सेस और लॉसेस ऑफ द बिझनेस, त्या बिझनेसचे असणारे एक्सपेन्सेस, लॉसेस, त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी दाखवला जातो आहे. तर बिझनेसला होणारा इन्कम अँड गेन्स जो आहे तो या ठिकाणी नॉमिनल अकाउंटमध्ये किंवा नॉमिनल अकाउंटचा रूल सांगत असतो. देन रेकॉर्ड द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम इन द ऑर्डर ऑफ डे, मंथ अँड डे. For subsequent transaction only date in the maintain as long as that page of journal is concerned. Write the name of account to be debited on the first line and the name of account to be credited on the next line in the particular column. Write the word debit, DR like as a DR debited against name of the account debited. The word is to be written just before the name of account is to be credited. Write the amount of figure in the debit amount column as well as in credit
contains the name of the account respectively. Write brief explanation of the transaction, like it means narration, just below the entry in bracket in the particular column. It should start with the word begin B just below the narration line in drawn only in particular column to separate one entry from the next entry, and write ledger page number in the ledger folio number column in red ink. This is for easy reference. In this way, journal entry is to be drafted for every transaction. Identification of account involved in particular transaction. जे काय ट्रान्झॅक्शन्स आहे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो, किंवा कोणत्या अकाउंटमध्ये ते इन्व्हॉल्व होणार आहेत हे आपण फाइंड आउट करू शकतो किंवा करत असतो. फर्स्ट देन डिसाइडिंग द टाइप्स ऑफ अकाउंट इन्व्हॉल्व, म्हणजेच आपण जे काय टाइप्स ऑफ अकाउंट आहे ज्या अकाउंटला हे ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व होणार आहे हे देखील आपण डिसाईड करू शकतो. And then ascertain what rules of debit and credit is applicable for each of the account involved. जे काय आपण अकाउंट टाइप्स ऑफ अकाउंट फाइंड आउट करतो त्यावरून त्याच्यासाठी कोणता रूल त्याला लागू होतो, डेबिटचा की क्रेडिटचा, हे देखील आपण त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. रेकॉर्ड द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. डेट कॉलममध्ये जे ट्रान्झॅक्शनचे डेट आहे ते रेकॉर्ड करणं मस्त आहे. द नेम ऑफ द अकाउंट्स बी डेबिटेड इज टू बी written in particular column on first line. It is written close to the end column, and name of the account is to be credited is written on the second line after leaving short space from the date column. Date column नंतर छोटासा एक स्पेस सोडायचा आणि त्यानंतर टू हाफ वर्ड्स लिहून आपण क्रेडिट साईड त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. सेम म्हणजे ज्या पद्धतीने आपण काय करतोय, जर्नलच्या आपल्या स्टेप्स आहेत त्यानुसार आपल्याला जर्नल रेकॉर्डिंग केलं जाते. त्यामध्ये जनरली 3 स्टेप्स मिळतात. फर्स्ट इज अ डेबिट, देन क्रेडिट, अँड लास्ट वन इज अ नॅरेशन. ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन मीन्स नॅरेशन. ओके, नेक्स्ट हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल. ट्रान्झॅक्शनचं ट्रॅव्हल कसं होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आपण जे डॉक्युमेंट्स करतो आहे त्या डॉक्युमेंट्सचं रेकॉर्डिंग करतो आहे, पण डॉक्युमेंट्स म्हणजे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करतो आहे, पण ॲक्च्युअल ते ट्रान्झॅक्शन केलेलं आहे किंवा नाही, किंवा खरंच आपण ते ट्रान्झॅक्शन केलं आहे काय, मग ह्यासाठी आपण काय करतो आहे त्याचा लिगल इव्हिडियन्स म्हणून त्याचं असणारे जे डॉक्युमेंट्स आहे ते त्या ठिकाणी रेकॉर्डला गिफ्ट करतो आहे, जमा करून ठेवतो आहे. म्हणजेच काय, तर तो एक प्रूफ आहे आपण ते ट्रान्झॅक्शन केलं आहे त्याचं, आणि त्यासाठी सोर्स डॉक्युमेंट, देन ट्रान्झॅक्शन, त्यावरचं जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे, टू असर्टेन टू अकाउंट और फाइंड आउट टू अकाउंट. जे अकाउंट ट्रान्झॅक्शनचे 2 अकाउंट्स फाइंड आउट केले जातात त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं आहे. देन टी इफेक्ट कोणते आहेत ते इफेक्ट फाइंड आउट केले जात आहेत, आणि त्यावरून त्याचं डेबिट अँड क्रेडिटमध्ये इन्व्हॉल्वमेंट केलं जातं आहे, अँड इट इज कॉल्ड जर्नल. जेव्हा ते डेबिट अँड क्रेडिटमध्ये इन्व्हॉल्वमेंट केलं जातं आहे आणि त्याचं जर्नल स्पेसिमेनमध्ये ड्राफ्टिंगमध्ये आपण पोस्टिंग करतो आहे, आणि विथ द हेल्प ऑफ नॅरेशन देखील आपण त्या ठिकाणी मेन्शन